शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. ज्योती, 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 काय बघ ना, मी देवाची एवढी उपासना केली, भक्ती केली आणि त्याला हा देवाच दाखवला मला. अगं असं म्हणतात, चांगलं केलं की चांगलं होत असतं. आपल्या अभिने कुणाचं काय वाईट केलं होतं ग? सरळ मार्गी जाणारा माझा मुलगा कुणाच्या हातात नाही, मदत नाही आणि त्याला दिवस दाखवला. आई शांत. हे बघ आपल्याला असं धीर सोडून नाही चालणार. तू शांत. कसं होणार आपलं? जय श्रीताई, सावरा स्वतः. मॅम, डेथ बॉडी हँडओव्हर करायचं, पुढची प्रोसेस करून घ्या. माझ्यामुळे ती तुरुंगात आहे. बिचाराची काही चूक नसताना माझ्या एका चुकीमुळे एकाचा जीव गेला. सिरियस, खूप चुकलं, खूप मोठी चूक केली. स्वराज, मोठी चूक केली. मला काय काय करतोस राजा? अच्छा, हो ग बा. ए स्वराज, शांत हो. असं काय करतो राजा? हा, त्यामुळे एका माणसाचा जीव गेला. माझ्या चुकीमुळे गेला. नाही रे राजा. माझ्यामुळे ती तुरुंगात आहे. मला काय अधिकार आहे सांग या घरात राहायचं? अरे आता एकदा मी बाबांना जाऊन खरं काय ते सांगू का? नाही स्वराज. मी त्या घरच्यांना पण जाऊन सांगतो की मी केले हे सगळं, मला शिक्षा द्या, माझ्या भावाला नको. मी पोलिसांकडे जाऊन पण सांगतो की मला अटक करा, माझ्या भावाला सोडून द्या, त्याची काही चूक नाही. मी काय करू आता? मला सुचत नाही. मला काहीच सुचत नाही. मी काय करू? असं नाही करायचं बाळा, असं नाही करायचं. हे बघ, मला मान्य आहे तुला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, पण तू हे मुद्दामून नाही ना केला. चुकून घडलंय की नाही तुझ्या हातनं, मार्ग निघेल यातनं. अनपेक्षितपणे सगळ्या गोष्टी घडल्यात रे स्वराज, त्यामुळे यातनं बाहेर पडायला आपल्याला सावरायला वेळ जाणार आहे की नाही? हो की नाही? आणि बघ, आपल्याला दीपला बाहेर काढायचं की नाही, या सगळ्यातनं काढायचं की नाही? त्या मुलीच्या घरावर केवढं संकट कोसळलंय. सगळं नीट होईल, सगळं निवळलं ना जरा की नीट होईल बाळा. नको काळजी करू इतकी, नको काळजी करू रे राजा. आम्ही उठला. ज्योती, आधीच खूप वेळ झालाय, आणखी उशीर करून नाही चालणार. काही करू नका.
ताई ताई ऐक ना, अगं खूप वेळ ठेवून चालणार नाही अगं, चल ना. वेळ? हो ग, खरंच खूप वेळ झालाय. दादा आणि सुजा आलेत का? अगं बोला ना मग त्यांना आतमध्ये, छान गरम गरम कॉफी बनवते. ताई ताई ऐक ना, तू असं का करते सगळं? बाहेर चल ना, 1 मिनिट बाहेर जावं लागेल आपल्याला. बाहेर? अच्छा, बाहेर आलेत का ते? अगं मग आत बोलव त्यांना. बाहेर काय करतायत ते? त्यांना म्हणा आत या, लग्नाची किती घाई आहे, खूप काम आहे. अगं पण ताई ऐक ना, हे बघ ताई ऐक, हे बघ असं नको करू. मी तुला काय सांगते, शेवटचं दर्शन घ्यावं लागेल आपल्याला. तू असं नको करू, चल बाहेर माझ्या बरोबर. दर्शन? अगं देव आहेत का ते दर्शन घ्यायला? आणि शेवटचं काय शेवटचं? तुला आधीच सांगितलंय, लग्न करून कायमची जात नाहीये मी. अगं येणार आहे अधून मधून भेटायला तुम्हाला. काय तू, मी पटकन कॉफी बनवते, तू त्यांना बोलून जा. ऐक ना ताई ताई ऐक ना, अगं तू असं धीर सोडून कसं चालेल? दादाचा फेवरेट कप. अगं तू असं का करते? ताई तू जर धीर सोडलास तर काकू, आई, कीर्तीला कोण बघेल? हा? अगं कोण बघेल म्हणजे? अगं दादा आणि सुजा आहेत ना, आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायसाठी खमके आहेत ते, कळलं का? ताई ते दोघं आता काय ऐकत नाही आहेत का ते तुझं? अगं मस्करी करत असतील. काय तू पण, तुम्हाला त्यांची मस्करीच कळत नाही आणि त्यांना सुद्धा कळत नाही कुठे, कशी आणि कोणाबरोबर मस्करी करायची. थांब, मीच बघते. अगं ताई माझं ऐकून काय नाही झालं दादा, सुजय, अरे इथे काय करताय तुम्ही? आणि ही काय झोपायची जागा आहे का? सगळ्यांना त्रास देऊ नका, उठा. खूप झाली गंमत, उठा. आई, अगं का रडताय तुम्ही? काय झालं? ताई तू भानावर ये ना. अगं ताई त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, ते आता आपल्या बरोबर नसणार आहेत. अगं असं काय करतेयस? गंमत करता येते तुझी, बोलले ना मी तुला. सुजय, 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 अरे उठ ना. हे बघ खूप वेळ झालाय आणि लग्न तोंडावर आलंय, अशी गंमत करू नकोस. उठ उठ बरं. सुजय. ताई ताई तू शांत हो ना. अगं शांत हो, काय बोलतीयस? गंमत करतोय तो तुझी. आई आई तू सांग ना, हिला ना वेंधळीच आहे, कळतच नाही गंमत कोण करते आणि कोण नाही करत आहे ते. हिला वाटतंय सगळं खरं खरंच होतंय. आणि ज्योती, अगं लग्न तोंडावर आलंय, दादा हे सगळी जबाबदारी सोडून असं काही करेल का? मग ताई सुजय, आई आई हो, तुम्ही सांगा ना सुजयला. मी तर म्हणते चांगलंच ओरडा द्यायला. अहो ही वेळ आहे का चेष्टा करायची? तू दादाला घाबरतोयस म्हणून असं वागतोयस का? तुला असं वाटतंय का की तुमच्या मैत्रीत फूट पडेल? अरे वेडा आहेस का तू? अरे आपलं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय आपला. हे बघ दादाला घाबरू नकोस तू, दादा काही चिडणार नाही. 1 मिनिट थांब. दादा, अरे तो तुला घाबरतोय ना म्हणून असं करतोय. तू एकदा त्याच्याशी बोललास ना तर कदाचित तो ऐकेल. प्लीज तू बोल ना त्याच्याशी.